आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सर्व भगिनींसोबत आजचा हा वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस मी इथे उपस्थित राहू शकलो आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अतिशय चांगलं काम रुक्मिणी महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून जे आपल्या धापेवाडा परिसरातील गावांमध्ये होत आहे आणि त्या माध्यमातून कित्येकच महिलांना बचत गटांना चांगला असा व्यवसाय मिळवून देण्याच्या दृष्टीने सौभाग्यवती निशाताई खडसे असतील, सुचेताताई देशमुख असतील, जयश्रीताई भुगल असतील, हे सातत्याने प्रयत्न करतायत। अशा या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित झालेल्या आपल्या गावातील लोकप्रिय सरपंच मंगलाताई शेट्टे, उपस्थित असलेले आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले सर्व अधिकारी वृंद, सन्माननीय दिलीप गोटे, प्रमोदजी हत्ती, उपस्थित असलेले शेट्टेजी, उपस्थित असलेले सुधीरजी भट, राजगुरू मंगेशजी, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये या भागातील उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनींनो, आमच्या सर्व लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने या तुमच्या लाडक्या भावाच्याकडून मी हात जोडून आपल्याला नम्रपणे शेवटी तुमच्या भरोशावर तुमच्या असलेल्या आणि दिलेल्या आशीर्वादामुळे आज तुमची आमदार म्हणून सेवा करण्याची संधी ही नक्कीच मला मिळाली, याची प्रांजळ कबुली त्या निमित्ताने आज सर्व माझ्या हक्काच्या बहिणींच्या समोर मी देतो। आणि आपण पाहिलं की मागच्या 22 एप्रिलला काश्मीरच्या पुलवामाच्या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत आनंदामध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व आमच्या भगिनींचा सिंदूर म्हणजे त्यांचं कुंकू पुसण्याचं काम ज्या दहशतवादी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केलं, त्यांना चोख उत्तर आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलं आणि पाकिस्तानामध्ये घुसून आपल्या सर्व वैमानिकांनी, सर्व सैन्यांनी त्या निमित्ताने धरणीचं मान यश केलं आणि ज्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम ज्या दहशतवाद्यांनी केलं, त्या दहशतवादी राष्ट्रांनी केलं, त्याला खऱ्या अर्थाने चोख उत्तर आणि त्यांचे कित्येक अड्डे नेस्तनाबूद करण्याचं काम, कित्येक असलेले आतंकवादी संपवण्याचं काम जे आपल्या सैन्यातल्या सर्व अधिकाऱ्यांनी केलं, त्यांचं आजच्या दिवशी आपण नक्कीच मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे। सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि त्या वैमानिकांमध्ये 3 आपल्या भगिनी होत्या ज्या जेट विमानं एअरफोर्सचे चालवत होत्या, म्हणून महिला आता कुठेही कमी राहिलेल्या नाही। आज तुम्ही पोलिसांच्या व्हॅन पहा, आवर्जून महिला चालवताना आपल्याला दिसतात। आज तुम्ही नागपूर सारख्या ठिकाणी जाऊन एसटी बस पहा, त्या महिला चालवताना दिसतात। कित्येक इंजिनचे ड्रायव्हर म्हणजे रेल्वेचे ते जर आज महिला झाल्या असतील तर आता कोणत्या असं परिस्थिती नाही आहे जिथे महिला फक्त चूल आणि मूल याचाच विचार करतील, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला फायटर जेट चालवताना, रेल्वेचे इंजिन चालवताना, बस चालवताना, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेसीबी आणि ट्रक चालवताना देखील नक्षत्राई आपल्या महिला या नक्कीच समोर कुठेही राहिल्याशिवाय थांबणार नाही। आणि ती उमेद, ती त्या निमित्ताने एक आत्मशक्ती अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच आपण घेऊन जाण्याची गरज आहे।